हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण घरामध्ये लावलेलं एखादं छोटंसं झाड सुद्धा घराचं सौंदर्य वाढवतं, तसेच आपल्या घराला निसर्गाचा स्पर्श देते। बऱ्याच जणांना प्लांट लावण्याची आवड तर असते, पण जागेची कमतरता, मोठ्या कुंड्या ठेवण्यासाठी जागा नसते। अशा वेळी मग काही प्लांट आपण छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावून सुद्धा आपल्या घराचं सौंदर्य वाढवू शकतो। सगळेच प्लांट आपण छोट्या कुंड्यांमध्ये नाही लावू शकत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की असे कोणते प्लांट्स आहेत जे मी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत आणि ते अगदी व्यवस्थित ग्रो झालेले आहेत आणि हेल्दी कंडिशनमध्ये आहेत। छोट्याशा कुंडीमध्ये अगदी व्यवस्थित वाढणारं ग्रो होणारं प्लांट आहे जेड प्लांट। अतिशय सुंदर प्लांट आहे। आपण ज्या ठिकाणी हे प्लांट ठेवतो त्या जागेचं सौंदर्य हे प्लांट वाढवतं। अशा प्रकारे छोट्याशा प्लास्टिकच्या कुंडीमध्ये किंवा छोट्या सिरॅमिकच्या कुंडीमध्ये आपण जेड प्लांट लावू शकतो। जेड प्लांटला जास्त मेंटेनन्सची आवश्यकता नसते। हे आहे स्पायडर प्लांट। याच्या सुंदर आणि वेगळ्या पानांमुळे हे प्लांट अतिशय सुंदर दिसते। छोट्याशा कुंडीमध्ये व्यवस्थित वाढते। हे सुद्धा एक लो मेंटेनन्स प्लांट आहे। अगदी कमी प्रकाशात सुद्धा हे प्लांट अगदी व्यवस्थित वाढते। हे एक बेस्ट एअर प्युरिफाय प्लांट आहे। आपल्या घरातील हवा शुद्ध करण्याचं काम सुद्धा हे प्लांट करते। हे आहे मनी प्लांट। मनी प्लांट आपण पाण्यामध्ये तसेच मातीमध्ये लावू शकतो। अतिशय छोट्या कुंडीमध्ये सुद्धा मनी प्लांट छान येतो। अशा प्रकारे जे छोटे टोपले असतात त्यामध्ये सुद्धा मनी प्लांट आपण लावू शकतो। अतिशय सुंदर ग्रो होतो। हे आहे क्रोटॉन प्लांट। क्रोटॉन प्लांट आपण आजपर्यंत मोठ्या कुंडीमध्येच पाहिलं असेल, तर पहिल्यांदाच मी क्रोटॉन प्लांटची छोटीशी कटिंग एका कुंडीमध्ये लावली होती आणि ती अगदी छोट्या कुंडीमध्ये सुद्धा व्यवस्थित ग्रो झालेली आहे। याच्या पानांचा आकार जर तुम्ही पाहिला तर मोठ्या कुंडीमध्ये ज्याप्रमाणे पाने असतात तसेच याचा आकार आलेला आहे आणि क्रोटॉन सुद्धा छोट्या कुंडीमध्ये अतिशय व्यवस्थित ग्रो झालेला आहे। हे आहे तुळशीचं प्लांट। प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, पण बऱ्याच जणांच्या अंगणामध्ये ऊन येत नाही आणि तुळशीला उन्हाची आवश्यकता असते। ऊन नाही मिळालं तर तुळशीचं प्लांट व्यवस्थित ग्रो होत नाही। त्यामुळे आपल्या खिडकीमध्ये जर ऊन येत असेल तर अशा छोट्याशा कुंडीमध्ये तुळस लावून आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो। अगदी व्यवस्थित ग्रो होते। त्यानंतर हे जे प्लांट आहे ते आहे स्नेक प्लांट। स्नेक प्लांट एक बेस्ट एअर प्युरिफाय प्लांट आहे। अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे आणि छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा पाहू शकता किती मोठं वाढलेलं आहे प्लांट। याच्या साईडनी बेबी प्लांट सुद्धा यायला लागलेले आहेत। स्नेक प्लांट सुद्धा तुम्ही छोट्याशा कुंडीमध्ये घरामध्ये कुठेही ठेवू शकता। ह्या प्लांटला अतिशय कमी प्रकाश, कमी पाणी आणि कमी मेंटेनन्सची आवश्यकता असते। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर जागेची कमतरता असेल तर स्नेक प्लांट एक बेस्ट ऑप्शन आहे। हे आहे सॉंग्स ऑफ इंडिया प्लांट। ॲक्च्युली हे प्लांट मोठ्या कुंडीमध्ये लावायचं प्लांट आहे, पण ह्या प्लांटची सुद्धा एक कटिंग मी या छोट्याशा कुंडीमध्ये लावली होती आणि ती अतिशय छान ग्रो झालेली आहे। हेल्दी दिसत आहे प्लांट। त्यामुळे तुम्ही सॉंग्स ऑफ इंडिया सुद्धा छोट्या किंवा थोड्याशा मीडियम साईजच्या कुंडीमध्ये लावू शकता। हे आहे रोइयो प्लांट। हे प्लांट सुद्धा बऱ्याच वेळा आपण गार्डन एरियामध्ये पाहतो। अतिशय सुंदर आणि डेकोरेटिव्ह प्लांट आहे। तर हे प्लांट छोटे छोटे बेबी प्लांट तयार करतं आणि त्यातलंच एक बेबी प्लांट मी या छोट्या कुंडीमध्ये लावलेलं आहे। इथे सुद्धा बघा या प्लांटला एक छोटंसं बेबी प्लांट साईडने आलेलं आहे। म्हणजे एका प्लांटपासून हे अनेक प्लांट तयार होतात। हे सुद्धा अतिशय लो मेंटेनन्स प्लांट आहे। तुम्ही छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या कुंड्यामध्ये हे प्लांट लावू शकता। हे आहे ॲलोवेराचं प्लांट। कोरफड सुद्धा आपण लहान मोठ्या सगळ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये लावू शकतो। अतिशय व्यवस्थित ग्रो होते। फक्त कोरफडची कुंडी ठेवताना आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे की ज्या ठिकाणी ऊन येतं, कारण ह्या प्लांटला उन्हाची आवश्यकता असते। त्यामुळे तुम्ही घराच्या अंगणामध्ये किंवा खिडकीमध्ये ज्या ठिकाणी ऊन येतं त्या ठिकाणी आपण कोरफड लावू शकतो। हे आहे ॲग्लोनेमा प्लांट। एक बेस्ट एअर प्युरिफाय प्लांट। अतिशय लो मेंटेनन्स प्लांट। हे प्लांट सुद्धा शेडमध्ये घरामध्ये अगदी व्यवस्थित वाढतं। हे प्लांट सुद्धा आपण छोट्या कुंडीमध्ये मीडियम साईजच्या कुंडीमध्ये लावू शकतो। हे आहे झिझी प्लांट। हे आपण छोट्या मोठ्या सगळ्या आकाराच्या कुंड्यांमध्ये लावू शकतो। छोट्या कुंडीमध्ये याची एखादी तरी ब्रांच लावली तरी सुद्धा ते अगदी व्यवस्थित ग्रो होतं आणि त्याला आणखीन ब्रांच फुटतात। हे पाहू शकता।
अशा पद्धतीने झीजी प्लांट सुद्धा एक लो मेंटेनन्स एअर प्युरिफाय प्लांट आहे। ह्या प्लांटला सुद्धा कमी देखभाल, कमी सूर्यप्रकाश आणि कमी पाण्याची आवश्यकता असते। त्यामुळे आपण घरामध्ये छोट्या मोठ्या कुंडीमध्ये लावून हे प्लांट कोणत्याही कॉर्नरला ठेवलं तर व्यवस्थित ग्रो होतं। हे आबोलीचं प्लांट आहे। आबोलीचं प्लांट सुद्धा मी छोट्या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित वाढलेलं आहे। त्याला फुले सुद्धा आलेली आहेत। आबोलीच्या प्लांटला उन्हाची आवश्यकता असते, त्यामुळे जिथे ऊन येतं त्या ठिकाणी ही कुंडी तुम्ही ठेवू शकता। प्रकारे जर आपल्याकडे प्लांट लावण्यासाठी जागा कमी असेल, गॅलरी नसेल, तर छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये प्लांट लावून आपण आपली आवड जोपासू शकतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच गार्डनिंग रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।